नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार सर आपलं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या ठिकाणी सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनचे सोल्युशन फाइंड आउट करतोय। या अगोदर मी तुम्हाला डायरेक्ट मेथड शिकवल्या ज्या आपल्याला एक्झॅक्ट सोल्युशन देतात, ज्यामध्ये मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड असेल, क्रॅमर्स रूल असेल, गॉस इलिमिनेशन, गॉस जॉर्डन मेथड आहेत। मोस्ट ऑफ द टाइम गॉस इलिमिनेशन आणि गॉस जॉर्डन मेथडवरती प्रश्न विचारतात, ज्या आपण प्रीवियस लेक्चरमध्ये कव्हर केले। त्यानंतर मी इटरेटिव्ह मेथड, ज्याला आपण इनडायरेक्ट मेथड फॉर द सोल्युशन ऑफ सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन असं म्हणत असतो, त्याला मी सुरुवात केली, ज्यामध्ये जॅकोबी मेथड आपण प्रीवियस लेक्चरमध्ये बघितलंय। या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण गॉस सिडेल मेथड समजून घेऊ, त्याचा वर्किंग रूल आपण समजून घेऊ आणि देन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये मी या बेसवर आलेला प्रीवियस इयर क्वेश्चन सुद्धा एक्सप्लेन करेल। सो गॉस सिडेल मेथड आणि गॉस जॅकोबी मेथड किंवा सिंपली जॅकोबी मेथड या दोघं इटरेटिव्ह मेथड आहेत, दोघं अप्रॉक्सिमेट मेथड आहेत। सो प्रत्येक स्टेपला आपल्याला हे काय देतील, सोल्युशन देतील, बट ते सोल्युशन कसं असणार, अप्रॉक्सिमेट असणार। जेवढ्या नंबर ऑफ इटरेशन किंवा जेवढे नंबर ऑफ अप्रॉक्सिमेशन तुम्ही वाढवत जाणार, तेवढं तुमचं सोल्युशन या ठिकाणी मोर ॲक्युरेट असेल किंवा कॉन्व्हर्जेस टुवर्ड दी एक्झॅक्ट सोल्युशन, हे लक्षात घ्या। मग आता आपण काय करूया, गॉस सिडेल मेथडचं वर्किंग रूल बघू, बट त्या अगोदर जस्ट जॅकोबी मेथड मध्ये आपण काय केलेलं ते एकदा बघा। सो जॅकोबी मेथड आणि गॉस सिडेल मेथड दोघं अप्रॉक्सिमेट मेथड आहेत, विच गिव्स द अप्रॉक्सिमेट सोल्युशन ॲट एव्हरी स्टेज। त्यानंतर दोघं मेथड जे आहेत त्या इनिशियल गेस पासून किंवा इनिशियल सोल्युशन पासून सुरू होतात, x = 0, y = 0 आणि z = 0 यापासून स्टार्ट होत असतात, म्हणजे जॅकोबी सुद्धा आणि गॉस सिडेल सुद्धा। या मेथडमध्ये काय करतो आपण की सोल्युशन ऑब्टेन ॲट एनी स्टेज इज यूज इन द नेक्स्ट स्टेज। सो कुठल्याही स्टेजला जे काही सोल्युशन भेटेल, एक्स वाय झेडची जी व्हॅल्यू भेटेल ती आपण पुढच्या स्टेजमध्ये वापरत असतो, म्हणून याला सायमल्टेनियस करेक्शन मेथड असं सुद्धा म्हटलं जात असतं। पण जी मेथड मी तुम्हाला आज शिकवणार आहे, ऍक्च्युली ही मेथड जी आहे गॉस सिडेल मेथड, तर ही प्रीवियस मेथड जॅकोबी मेथड और गॉस जॅकोबी मेथड पेक्षा मोर ॲक्युरेट आहे, ओके, किंवा आपण त्याला मॉडिफिकेशन म्हणू शकतो। या मेथडमध्ये आपल्याला लेस नंबर ऑफ इटरेशन्स लागतात, म्हणजे जॅकोबी मेथडमध्ये जर तुम्हाला सपोज 7-8 इटरेशन लागत असतील तर 4 ते 5 इटरेशन मध्ये तुम्ही काय करू शकतात, सोल्युशन फाइंड आउट करू शकतात बाय युजिंग गॉस सिडेल मेथड। सो दिस मेथड इज मॉडिफिकेशन इन प्रीवियस मेथड। जॅकोबी मेथडचे हे मॉडिफिकेशन आहे। सोल्युशन ऑब्टेन इन दिस मेथड रिक्वायर्ड लेस नंबर ऑफ इटरेशन, कमी इटरेशन आपल्याला लागतात दॅन दी प्रीवियस मेथड जॅकोबी मेथड। पुन्हा अप्रॉक्सिमेट मेथड आहे, दिस मेथड गिव्स द अप्रॉक्सिमेट सोल्युशन, कारण मेथड कोणती आहे, अप्रॉक्सिमेट मेथड आहे, तर हे अप्रॉक्सिमेट सोल्युशन देणार प्रत्येक स्टेजला। पुढे अगेन हे सुरू कुठून होणार, फ्रॉम दी इनिशियल अप्रॉक्सिमेशन x = 0, y = 0 आणि z = 0 पासून। आता सांगितल्याप्रमाणे हे काय आहे, तर मॉडिफिकेशन आहे, जॅकोबी मेथडचं मॉडिफिकेशन आहे। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, मी प्रीवियसली तुम्हाला सांगितलं की सोल्युशन ऑब्टेन इन एनी स्टेज इज यूज इन द नेक्स्ट स्टेज। यामध्ये पण आपण तेच करतो, कुठल्याही स्टेजला जे सोल्युशन तुम्हाला भेटेल ते आपण पुढच्या स्टेजमध्ये वापरतो, बट इथे एक महत्त्वाचा शब्द आपण यूज करायचा आहे की लेटेस्ट सोल्युशन वापरायचं। काय म्हणतो मी, लक्षात घ्या, लेटेस्ट सोल्युशन वापरायचं पुढच्या स्टेजसाठी। सो इन दिस मेथड लेटेस्ट सोल्युशन obtained at any stage is used in the next stage, hence this method is known as successive correction method। प्रीवियस जी मेथड बघितली जॅकोबी मेथड, त्याला सायमल्टेनियस करेक्शन म्हणतात आणि या मेथडला काय म्हणतात, सक्सेसिव्ह करेक्शन मेथड। दिस मेथड रिक्वायर्ड लेस नंबर ऑफ इटरेशन दॅन दी जॅकोबी मेथड, कारण ही मोर ॲक्युरेट आहे आणि मॉडिफाईड मेथड आहे, ठीक आहे। सो इट रिक्वायर्ड लेस नंबर ऑफ इटरेशन इन जॅकोबी मेथड। बऱ्याचदा मी तुम्हाला मागे पण सांगितले की तुम्हाला प्रश्न विचारला जात असतो की इनलिस्ट डिफरंट टाइप्स ऑफ इटरेटिव्ह मेथड, देन एक्सप्लेन एनी वन अँड सॉल्व बाय सुटेबल मेथड। तर त्या केसमध्ये जर एक्सप्लेन करायची गरज पडली तर हे पॉईंट्स तुम्हाला तिथे लिहिता आले पाहिजे। सो पुन्हा लक्षात घ्या, अप्रॉक्सिमेट सोल्युशन देणार आपल्याला प्रत्येक स्टेजला, इनिशियल अप्रॉक्सिमेशन x y z = 0 पासून सुरू होणार। ही मेथड जी ती मॉडिफिकेशन आहे जॅकोबी मेथड मध्ये, त्यामुळे लेस नंबर ऑफ इटरेशन्स लागतात आणि कोणत्याही स्टेजला जे काही सोल्युशन तुम्हाला मिळेल तर ते लेटेस्ट सोल्युशन तुम्हाला पुढच्या स्टेजमध्ये वापरायचं आहे। सर हा लेटेस्ट वर्ड तुम्ही जो इंट्रोड्यूस केलाय किंवा ऍड केलाय या ठिकाणी, याचा एक्झॅक्टली मिनिंग काय होतो तर मी तुम्हाला वर्किंग रूल मध्ये किंवा प्रॉब्लेम मध्ये ते दाखवतोच। तर बघा मित्रांनो, आता वर्किंग रूल, ज्या स्टेप्स तुम्ही जॅकोबी मेथड मध्ये शिकलात ना, त्यातल्या बऱ्यापैकी स्टेप इथेही यूज करायच्या। जसं की बघा, गिवन सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन तुम्हाला दिलं जाणार, तर ही सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन आहे, तर ते ॲज इट इज लिहून घ्यायचं। स्टेप नंबर 1 मध्ये गिवन सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन। स्टेप नंबर 2 मध्ये तुम्हाला काय करायचं या ठिकाणी की चेक फॉर कंडिशन ऑफ कॉन्व्हर्जन्स। कंडिशन ऑफ कॉन्व्हर्जन्स हे जॅकोबी मध्ये पण चेक करा आणि तुम्ही गॉस सिडेल मध्ये पण चेक करा। म्हणजे याचा अर्थ काय होतो की जे काही डायगोनल एलिमेंट असतात, ज्यांना लीडिंग डायगोनल एलिमेंट किंवा पायवट एलिमेंट असं म्हटलं जात असतं, दॅट शुड बी डॉमिनंट। म्हणजेच प्रत्येक सिस्टीम मध्ये, आता ही जी पहिली सिस्टीम आहे ना, त्यामध्ये एक्सचा जो कोइफिशियंट आहे A1
तर हा B1 आणि C1 च्या बेरजेपेक्षाही मोठा पाहिजे. म्हणजे बघा ही कंडिशन दाखवली मी. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ B1 प्लस ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ C1 ह्या दोघांची सम जर केली तर त्यापेक्षा सुद्धा ह्या ठिकाणी ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ A1 मोठा पाहिजे. सो पुन्हा लक्षात घ्या, x चा कोएफिशियंट जो आहे A1 हा B1 आणि C1 च्या सम पेक्षा मोठा पाहिजे. दुसऱ्या इक्वेशन मध्ये जो y चा कोएफिशियंट आहे B2 हा A2 आणि C2 च्या बेरजेपेक्षा मोठा पाहिजे. आणि तिसऱ्या इक्वेशन मध्ये असणारा C3 हा A3 आणि B3 च्या सम पेक्षा मोठा पाहिजे. तर थोडक्यात काय की डायगोनल एलिमेंट शुड बी डॉमिनंट. जर हे डॉमिनंट असतील तर कंडिशन ऑफ कॉन्व्हर्जन्स या ठिकाणी सॅटिस्फाईड होतं. म्हणजे तुम्ही आता जेव्हा नंबर ऑफ इटरेशन घेणार, अप्रॉक्सिमेशन करणार, तर तुम्ही राईट डायरेक्शन मध्ये चाललात असा याचा अर्थ होतो. सपोज सर जर ही कंडिशन ऑफ कॉन्व्हर्जन्स जर सॅटिस्फाईड होत नसेल मग काय करायचं, देन रिअरेंज द इक्वेशन अकॉर्डिंग टू द कंडिशन ऑफ कॉन्व्हर्जन्स. म्हणजे असं इक्वेशन की ज्यामध्ये x चा कोएफिशियंट मोठा आहे त्याला पहिलं इक्वेशन ठेवायचं, ज्यामध्ये y चा कोएफिशियंट मोठा आहे त्याला दुसऱ्या लोकेशनला ठेवा, आणि ज्यामध्ये z चा कोएफिशियंट मोठा आहे त्याला तिसऱ्या लोकेशनला ठेवायचं. सो रिअरेंज अकॉर्डिंग टू देअर कंडिशन ऑफ कॉन्व्हर्जन्स. ही झाली स्टेप नंबर 2. यानंतर स्टेप नंबर 3 जी आहे, तर यामध्ये आपल्याला जे इक्वेशन दिलेले आहेत, जे कंडिशन ऑफ कॉन्व्हर्जन्स नुसार तुम्ही लिहून घेतलेले आहेत, त्याला रिराईट करा फॉर एक्स वाय झेड. म्हणजे कसं, आता ऑलरेडी हे अकॉर्डिंग टू द कंडिशन ऑफ कॉन्व्हर्जन्स आहेत. लिडिंग डायगोनल एलिमेंट जे आहेत ते ह्या ठिकाणी मोठे आहेत. तर आपण काय करणार, पहिल्या इक्वेशन पासून x ची व्हॅल्यू बनवूया. जसं जॅकोबी मध्ये शिकवलं बिलकुल त्याच पद्धतीने. तर पहिल्या इक्वेशन पासून x ची व्हॅल्यू मी कशी बनवणार, तर बघा D1 इकडे आहे, तर B1 y ला तिकडे पाठवतो, C1 z ला पण तिकडे पाठवतो, आणि x चा कोएफिशियंट डिनॉमिनेटरला पाठवतो. हा झाला x रेडी. दुसऱ्या इक्वेशन पासून बनवायचं आपल्याला y. तर y बनवताना D2 तर ऑलरेडी तिकडे आहे, A2x तिकडे पाठवा, C2z तिकडे पाठवा, आणि B2 ने खाली काय करा, डिवाइड करून टाका. त्यानंतर बघा तिसऱ्या इक्वेशन मधून जर मला z बनवायचं असेल तर D3 ऑलरेडी तिकडे, A3x B3y तिकडे पाठवा, आणि C3 ने डिवाइड करा. तर अशा पद्धतीने तुम्ही x y आणि z या ठिकाणी रिराईट करू शकतात, पुन्हा लिहू शकतात, आणि यांना तुम्ही इक्वेशन 1 2 3 म्हणा. बरोबर. आता हे जे काही इक्वेशन 1 2 3 आहेत, आता याला मी थ्रूआउट ह्या ठिकाणी इटरेशन करताना किंवा अप्रॉक्सिमेशन करताना वापरणार आहे. म्हणून मी आता सध्यांना कॉपी करून घेतो. इथपर्यंतचा पार्ट हा पूर्णपणे सेम आहे. प्रिव्हियस मेथड, जॅकोबी मेथड, आणि ही आता आपण जी शिकतोय ती सिडेल मेथड, दोघांमध्ये बिलकुल कॉमन आहे, सेम आहे. आता बघा, आता सुरुवात होणार पहिल्या अप्रॉक्सिमेशनला, नोन ॲज अ फर्स्ट अप्रॉक्सिमेशन. ठीक आहे. आता काय करायचं असतं तर लक्षात घ्या मित्रांनो. सो पहिला अप्रॉक्सिमेशन हे नेहमी इनिशियल अप्रॉक्सिमेशन एक्स वाय झेड इक्वल टू 0 पासून सुरू होत असतं. मग आता या पहिल्या अप्रॉक्सिमेशनचा आपल्याला वापर करायचा, म्हणजे पहिल्या अप्रॉक्सिमेट सोल्युशन मला बनवायचं आहे फॉर एक्स, फॉर वाय अँड फॉर झेड. आता जेव्हा तुम्ही एक्स साठी सोल्युशन फाइंड आउट कराल, एक्स साठी जेव्हा सोल्युशन फाइंड आउट कराल, तर आउट ऑफ दिस 3 पहिलं इक्वेशन वापरायचं. जेव्हा तुम्ही y चं सोल्युशन फाइंड आउट कराल तर काय करणार, दुसरं इक्वेशन वापरायचं. आणि जेव्हा तुम्ही z साठी सोल्युशन फाइंड आउट कराल तर तुम्ही तिसरं इक्वेशन वापरायचं. ठीक आहे. x साठी सोल्युशन फाइंड आउट करताना पहिलं, आणि y साठी सोल्युशन फाइंड आउट करताना दुसरं, आणि z साठी सोल्युशन फाइंड आउट करताना तिसरं. व्हेरी गुड. जेव्हा तुम्ही x साठी सोल्युशन फाइंड आउट कराल तर तुमच्याकडे दोन अननोनच्या व्हॅल्यूज माहिती असणं गरजेचं आहे. दोन अननोन कोणते, y आणि z. सो y आणि z च्या जे जे व्हॅल्यूज तुमच्याकडे आहेत त्यापैकी लेटेस्ट व्हॅल्यू वापरायच्या. ठीक आहे. सो आता बघा, लक्षात घ्या, पहिल्यांदा मी आता फर्स्ट अप्रॉक्सिमेट सोल्युशन फाइंड आउट करतोय x साठी. तर इक्वेशन नंबर मी 1 वापरणार. बरोबर, 1 वापरणार. तर आता एक मिनिट लक्ष द्या. 1 वापरताना याची व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची. सो ही व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची फर्स्ट इटरेटिव्ह. तर मला कुणाकुणाच्या व्हॅल्यू लागणार आहेत लक्षात द्या. तर मला या ठिकाणी y ची व्हॅल्यू लागेल, आणि मला व्हॅल्यू कोणाची लागणार आहे, तर z ची लागणार. आता माझ्याकडे सध्या उरले काय, म्हणजे माझ्याकडे आहे काय अवेलेबल, तर माझ्याकडे आहे y आणि z ची व्हॅल्यू 0 0 इनिशियल अप्रॉक्सिमेशन आहे. तर जिथं कुठं y असेल त्याच्या जागेवरती y नॉट म्हणजे 0 पुट करा, आणि जिथं कुठे z असेल तर त्या z च्या जागेवरती z नॉट म्हणजे 0 पुट करा इन इक्वेशन नंबर 1. 1 मध्येच का, कारण x फाइंड आउट करायचं. तर काय करायचं, x चं फर्स्ट अप्रॉक्सिमेट सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी y आणि z लागणार आहे. माझ्याकडे लेटेस्ट व्हॅल्यू ऑफ y आणि z काय, तर माझ्याकडे लेटेस्ट व्हॅल्यू आहे y नॉट z नॉट इक्वल टू 0. तर मी ते पुट केलं, हे पुट केलं इक्वेशन नंबर 1 मध्ये, आणि तिथून मला x भेटला. आता जेव्हा मला y बनवायचंय, फर्स्ट अप्रॉक्सिमेट सोल्युशन फॉर y, जर मला y बनवायचं आहे तर मला अननोन कोणकोणते लागतात आणि इक्वेशन कोणतं वापरेल, तर y साठी इक्वेशन वापरायचं 2, आणि अननोन कोणकोणते आहेत, तर x आहे आणि z आहे. मग आता x च्या जागेवर काय पुट करणार, आता माझ्याकडे x च्या 2 व्हॅल्यूज आल्यात. सर 2 कशा, बघ राजा, इनिशियल अप्रॉक्सिमेशन x इक्वल टू 0, आणि आता लगेच तुझी व्हॅल्यू फाइंड आउट केली, आता इमिडिएट जी व्हॅल्यू फाइंड आउट केली ती सुद्धा. या दोघांपैकी जी व्हॅल्यू लेटेस्ट असेल ती वापरायची. सो माझ्याकडे x च्या 2 व्हॅल्यूज आहेत,
एक्स इक्वल टू 0 इनिशियल अप्रॉक्सिमेशन आणि एक्स इक्वल टू 1 म्हणजे हे काय, हे फर्स्ट अप्रॉक्सिमेट सोल्युशन. या दोघांपैकी जे लेटेस्ट असेल ते कोणते, फर्स्ट अप्रॉक्सिमेट, तर ते वापरा. बरोबर. आणि आणखी काय लागेल, झेड. तर झेड साठी माझ्याकडे लेटेस्ट व्हॅल्यू कोणती अवेलेबल आहे, तर झेड साठी सध्या माझ्याकडे लेटेस्ट व्हॅल्यू 0 आहे. तर झेड साठी जी व्हॅल्यू आहे ती पुट करा कशामध्ये, इन इक्वेशन नंबर 2 मध्ये. आणि असं इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट केलं का तुम्हाला वायचं फर्स्ट अप्रॉक्सिमेट सोल्युशन भेटून जाईल. तसंच लक्ष द्या, आता झेडचं मला फर्स्ट अप्रॉक्सिमेट सोल्युशन जर फाइंड आउट करायचं असेल तर मला काय काय लागणार, एक्स आणि वाय. सो एक्स लागेल, बरोबर, व्हेरी गुड. आणि मला वाय सुद्धा लागेल. मग माझ्याकडे एक्स आणि वायच्या किती व्हॅल्यूज अवेलेबल आहेत, तर एक्स इक्वल टू 0 आणि हे फर्स्ट अप्रॉक्सिमेट सोल्युशन. या दोघांपैकी लेटेस्ट कोणतं आहे, फर्स्ट अप्रॉक्सिमेट सोल्युशन. वायच्या किती व्हॅल्यू आहेत, वाय इक्वल टू 0 आणि आता तुम्ही फाइंड आउट केलेली वायची व्हॅल्यू. या दोघांपैकी लेटेस्ट कोणती आहे, फर्स्ट अप्रॉक्सिमेट सोल्युशन फॉर वाय. तर ही फर्स्ट अप्रॉक्सिमेट सोल्युशन फॉर वाय. जे लेटेस्ट आहे ते यूज करा आणि हे पुट करावं लागेल इन इक्वेशन नंबर 3, कारण झेड काढायचा आहे. या गोष्टी जर आपण याच्यात पुट केल्या तर तुम्हाला इथं झेड भेटून जाईल. सो पुन्हा लक्षात घ्या, मी त्याच गोष्टी इथं लिहून दिल्या तुम्हाला की जेव्हा फर्स्ट अप्रॉक्सिमेट सोल्युशन तुम्ही एक्स साठी फाइंड आउट करा, एक्स साठी जेव्हा फाइंड आउट कराल तर वाय आणि झेड दोघं जागेवरती तुम्ही 0 पुट करा, वाय 0 झेड 0, कारण ते सध्या लेटेस्ट आहे. पण ज्या वेळेस तुम्ही फर्स्ट अप्रॉक्सिमेट सोल्युशन फॉर वाय फाइंड आउट कराल तर एक्स साठी लेटेस्ट एक्स आता फाइंड आउट केलेला आहे आणि झेड साठी हा झेड नॉट, झेड साठी हा झेड नॉट विच इज इक्वल टू 0, हा 0 हा पुट करावा लागेल इक्वेशन 2 मध्ये. नंतर फर्स्ट अप्रॉक्सिमेट सोल्युशन फॉर झेड बनवा असं जर मी तुम्हाला म्हणेल झेड, तर झेड साठी मला एक्स आणि वाय लागतो. तर एक्स ची लेटेस्ट व्हॅल्यू फर्स्ट अप्रॉक्सिमेट, वाय ची लेटेस्ट व्हॅल्यू फर्स्ट अप्रॉक्सिमेट, हे इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट करा. सो अशा पद्धतीने हे केल्यानंतर तुम्हाला फर्स्ट अप्रॉक्सिमेट सोल्युशन एक्स, वाय आणि झेडचं मिळेल. आणि हे भेटलेलं फर्स्ट अप्रॉक्सिमेट सोल्युशन आपण वापरणार सेकंड इटरेशन साठी. ठीक आहे. सो ह्या ज्या गोष्टी आहेत त्या मी कुठे करेल आता, सेकंड इटरेशन साठी. सो पुन्हा ही सिस्टीम घ्या, बरोबर. आणि आपल्याकडे आता अवेलेबल काय आहे, सो माझ्याकडे सध्या अवेलेबल आहे आता x1 ची व्हॅल्यू, y1 ची व्हॅल्यू आणि z1 ची व्हॅल्यू, हे माझ्याकडे अवेलेबल आहे. आणखी अवेलेबल काय, x इक्वल टू इनिशियल अप्रॉक्सिमेशन, y ची इनिशियल अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आणि z ची इनिशियल अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. सो एक्स वाय झेड ची माझ्याकडे इनिशियल अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे आणि एक्स वाय झेड ची माझ्याकडे फर्स्ट अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे. जेव्हा तुम्ही सेकंड अप्रॉक्सिमेशनला जाणार तर त्या केसमध्ये फर्स्ट अप्रॉक्सिमेशन हे लेटेस्ट आहे, तर फर्स्ट अप्रॉक्सिमेटच्या व्हॅल्यू वापरायच्या. म्हणजे मी आता ह्या व्हॅल्यू वापरणार नाही, मी फर्स्टच्या वापरणार. ठीक आहे. सो सेकंड अप्रॉक्सिमेशन सोल्युशन साठी यूज फर्स्ट अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. आता त्या कशा यूज करायच्या, पुन्हा आता मला सेकंड अप्रॉक्सिमेट सोल्युशन बनवायचं एक्स साठी. सो एक्स साठी मला सेकंड अप्रॉक्सिमेट सोल्युशन बनवायचं आहे. तर एक्स साठी रिक्वायरमेंट कुणाकुणाची आहे बघा, चेक करा. सो एक्स साठी रिक्वायरमेंट आहे वाय आणि झेड ची. तर लेटेस्ट व्हॅल्यू कोणत्या अवेलेबल आहे, सो पुट वायच्या जागेवरती y1 आणि झेडच्या जागेवरती z1 कोणत्या इक्वेशन मध्ये, इन इक्वेशन नंबर 1 अँड दिस इक्वेशन नंबर 1 गिव्स सेकंड इटरेटिव्ह व्हॅल्यू ऑफ एक्स. बरोबर. तर तेच मी इथे लिहून दिले. सेकंड अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ एक्स जर काढायची असेल तर वायच्या जागेवर y1 आणि झेडच्या जागेवर z1 पुट करा इन इक्वेशन 1. आता मला सेकंड अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू बनवायची वाय साठी, इक्वेशन कोणतं वापरणार, सेकंड इक्वेशन. आणि सेकंड इक्वेशन मध्ये अननोन कोण आहे, एक्स आणि झेड. तर एक्सच्या जागेवरती आणि झेडच्या जागेवर काय वापरणार, ऑलवेज रिमेंबर लेटेस्ट व्हॅल्यू. आता एक्सच्या जागेवरती माझ्याकडे एक्सच्या किती व्हॅल्यूज आहेत, फर्स्ट अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आणि आता फाइंड आउट केलेली लेटेस्ट सेकंड अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू कोणती वापरणार, सेकंड. तर मी इथं सेकंड वापरणार. बरोबर. झेडची माझ्याकडे कोणती व्हॅल्यू अवेलेबल आहे, तर झेडची माझ्याकडे फर्स्ट अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू जे की लेटेस्ट आहे इन इक्वेशन नंबर 2. समजलं. तर ह्याच गोष्टी मी लिहून दिल्या. सो एक्स साठी सेकंड अप्रॉक्सिमेट जी की लेटेस्ट आहे आणि झेड साठी फर्स्ट अप्रॉक्सिमेट जी की लेटेस्ट आहे फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ वाय. बरोबर. नंबर 3 सरजी, सेकंड अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फॉर झेड, सेकंड अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फॉर झेड. तर त्यासाठी इक्वेशन नंबर 3 वापरेल आणि रिक्वायरमेंट कोणाची आहे, एक्सच्या जागेवर काय पुट करायचं आणि वायच्या जागेवर काय पुट करायचं, बोला. सो एक्सच्या जागेवरती काय पुट करणार, एक्सच्या माझ्याकडे दोन व्हॅल्यूज आहेत, पहिला अप्रॉक्सिमेट सोल्युशन, दुसरा अप्रॉक्सिमेट सोल्युशन. कोणतं वापरायचं, मोर लेटेस्ट कोणतं आहे, सेकंड. तर इथे मी यूज करेल सेकंड. वाय साठी फर्स्ट अप्रॉक्सिमेट आहे आणि आता फाइंड आउट केलं सेकंड अप्रॉक्सिमेट, कोणतं वापरणार, लेटेस्ट सेकंड अप्रॉक्सिमेट. सो सेकंड अप्रॉक्सिमेट वापरा इन इक्वेशन नंबर 3.
आणि अशा पद्धतीने हे जर तुम्ही याच्यामध्ये पुट केलं बाय युझिंग कॅल्क्युलेटर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला सेकंड अप्रॉक्सिमेट रूट भेटेल. तर सेकंडसाठी एक्सच्या जागेवर सेकंड लेटेस्ट, वायच्या जागेवर लेटेस्ट, तर तुम्हाला झेडची ह्या ठिकाणी सेकंड अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू भेटेल. आणि अशाच स्टेप्स तुम्हाला आता हे आलेलं सेकंड अप्रॉक्सिमेशनचं सोल्युशन हे वापरायचं थर्ड अप्रॉक्सिमेशनच्या स्टार्टिंगला. आणि अशाच पद्धतीला जोपर्यंत दोन सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू सेम येत नाही तोपर्यंत तुम्ही हे सोल्युशन फाइंड आउट करायचं. सो सिमिलरली कंटिन्यू टिल द सोल्युशन ऑब्टेन इन टू सक्सेसिव्ह स्टेजेस आर इक्वल, तोपर्यंत हे चालू ठेवायचं. बऱ्याचदा एक्झाम मध्ये आपल्याला 5व्या इटरेशन पर्यंत सोडवा, 6व्या पर्यंत सोडवा हे मेन्शन केलेलं असतं. आणि जर ते मेन्शन केलं नसेल तर त्या केसमध्ये तुम्ही कंटिन्यू सोडवत राहायचं जोपर्यंत दोन सक्सेसिव्ह इटरेशनचे सोल्युशन सेम येत नाही. आणि जर ते सेम आले देन इट इज युअर फायनल आन्सर. आणि ते आन्सर तुम्ही डायरेक्टली गिवन सिस्टीम मध्ये पुन्हा पुट करून क्रॉस चेक सुद्धा करू शकता. तर अशा पद्धतीने ही जी मेथड आहे याचं नाव आहे गॉस सिडेल मेथड. तर या गॉस सिडेल मेथड मध्ये तुम्ही लक्षात घ्या आपण लेटेस्ट व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल यूज करत असतो, लेटेस्ट सोल्युशन वापरत असतो, त्यामुळे इट गिव्स मोर ॲक्युरेट आन्सर अर्लियर. म्हणजेच काय प्रिव्हियस जॅकोबी मेथडमध्ये जर नंबर ऑफ इटरेशन तुम्हाला जास्त लागत होते तर इथं कमी लागतील कारण तुम्ही लेटेस्ट व्हॅल्यू यूज करताय. याला असं पण म्हटलं जातं की असा रेट ऑफ कॉन्व्हर्जन्स जो आहे, द रेट ऑफ कॉन्व्हर्जन्स ऑफ सिडेल मेथड इज मोर दॅन द रेट ऑफ कॉन्व्हर्जन्स ऑफ जॅकोबी मेथड. तर तो पॉईंट सुद्धा आपण आता ह्या थेअरीमध्ये लिहून घेऊ की याचा द रेट ऑफ कॉन्व्हर्जन्स, द रेट ऑफ कॉन्व्हर्जन्स. सर व्हॉट इज रेट ऑफ कॉन्व्हर्जन्स? तर जे काही एक्झॅक्ट सोल्युशन आहे त्याच्याकडे जाण्याचा स्पीड, द रेट ऑफ कॉन्व्हर्जन्स इज मोर दॅन जॅकोबी मेथड. सो प्रिव्हियस मेथड ज्याचं नाव आहे जॅकोबी मेथड, तर जॅकोबी मेथडच्या तुलनेने याचा रेट ऑफ कॉन्व्हर्जन्स जास्त आहे, सोल्युशन लवकर भेटणार कारण मी लेटेस्ट व्हॅल्यू यूज करत असतो. सो द रेट ऑफ कॉन्व्हर्जन्स इज मोर दॅन दी जॅकोबी मेथड. तर अशा पद्धतीने राजे हो ही आहे गॉस सिडेल मेथड. आता ह्या मेथडवरती प्रिव्हियस एक्झाम मध्ये विचारलेला आपण एक न्यूमेरिकल क्वेश्चन घेऊया आणि त्या थ्रू ही मेथड आपण व्यवस्थित समजून घेऊ पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. ठीक आहे, यात काही शंका असतील तर तुम्ही नेहमीप्रमाणे मला विचारू शकता. थँक्यू सो मच.